श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रत्येक राजाला एक अदृश्य शत्रू असतो. इतिहासाची पानं उघडली तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. जगातील अनेक राजे तलवारीने हादरले नाहीत, ते रणांगणात पडले नाहीत, त्यांचे किल्ले शत्रूंनी जिंकले नाहीत, तरीसुद्धा त्यांचे राज्य डळमळली. कारण त्यांचा पराभव एका अदृश्य शत्रूने केला होता. त्या शत्रूचे नाव होते आर्थिक ओझे. आजच्या भाषेत सांगायचे तर कर्ज. माणूस सामान्य असो किंवा राजा, कर्जाचं वजन सारखंच असतं, फक्त फरक आकड्यांचा असतो. एका राजाच्या खांद्यावर 1000 सोन्याच्या मोहरा असतात, एका सामान्य माणसाच्या खांद्यावर काही लाख रुपयाचे हप्ते असतात. पण दोघांच्याही मनावरचं ओझं सारखंच असतं. राजवाड्याच्या उंच मनोऱ्यावर उभा असलेला राजा आणि छोट्या घराच्या अंगणात बसलेला माणूस, दोघंही कधी एकच प्रश्न विचारतात, हे संकट कधी संपणार? एक जुनी कथा सांगितली जाते. एका राजावर सलग संकटे आली. व्यापार बंद पडला, खजिना रिकामा झाला, शेजारच्या राज्यांनी कर वाढवले, राजदरबारात चिंता पसरली, मंत्री घाबरले, सैनिक निराश झाले, लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. पण त्या राजाने एक गोष्ट केली. त्या रिकाम्या खजिन्याकडे पाहत बसण्याऐवजी राज्यातील उरलेल्या शक्तीची मोजणी केली. त्याच्याकडे अजूनही लोकं होती, त्याच्याकडे अजूनही जमीन होती, त्याच्याकडे अजूनही व्यापाराचे मार्ग होते, त्याच्याकडे अजूनही बुद्धिमत्ता होती. मग त्याने स्वतःला सांगितले, खजिना रिकामा आहे, पण राज्य संपलेलं नाही. ही गोष्ट फक्त त्या राजाची नाही, ती प्रत्येक त्या व्यक्तीची आहे जी आज कर्जामुळे खचलेली आहे. कारण अनेकदा आपण आपल्या आयुष्यात काय उरलं आहे यापेक्षा काय नाही याचीच मोजणी करत बसतो. पैसे नाहीत, बचत नाही, संपत्ती नाही, मोकळेपणा नाही. आणि मग नकळत आपण विचारतो, आपल्याकडे अनुभव आहे, कौशल्य आहे, मेहनत आहे आणि नवीन सुरुवात करण्याची क्षमता आहे. इतिहासात एकही साम्राज्य एका दिवसात उभं राहिलेलं नाही. प्रत्येक भव्य किल्ल्यावर सुरुवात एका दगडापासून सुरू झाली. प्रत्येक मोठ्या व्यापाराची सुरुवात एका व्यवहारापासून झाली. प्रत्येक संपत्तीची सुरुवात एका छोट्या नाण्यापासून झाली होती. पण संकटात आलेला माणूस एक चूक करतो. तो अंतिम चित्र पाहू लागतो आणि पहिलं पाऊल टाकायचं विसरतो. कर्जाचं एक वैशिष्ट्य असतं, ते आकड्यांपेक्षा कल्पनेत जास्त मोठं दिसतं. जशी रात्री किल्ल्याची सावली भलतीच विशाल वाटते, पण सकाळ झाली की कळतं सावली मोठी होती परंतु वस्तू नाही. अनेक लोक कर्जामुळे स्वतःला अपयशी समजू लागतात, पण इतिहासातील सर्वात मोठ्या विजयापूर्वी पराभवाचे अध्याय लिहिले गेले आहेत. काही राजांनी आपले किल्ले गमावले, काहींनी आपला खजिना गमावला, काहींनी आपले सिंहासनही गमावलं, पण त्यांनी धैर्य गमावलं नाही आणि म्हणूनच त्यांची नावे इतिहासात जिवंत राहिली. आयुष्याच्या दरबारातही तसंच असतं. आज परिस्थिती तुमच्याकडून काही गोष्टी काढून घेत असेल, पण ती तुमच्याकडे एक गोष्ट सोडून जाते, अनुभव. आणि अनुभव हा कोणत्याही खजिन्यापेक्षा मौल्यवान असतो. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण अनुभवाशिवाय मिळालेला पैसा टिकत नाही. कर्जाचा काळ माणसाला तपासतो. कोण आपलं आहे ते दाखवतो, कोणावर विश्वास ठेवावा ते शिकवतो, कोणत्या मार्गाने जावं हे समजावतो. म्हणून प्रत्येक संकटात एक लपलेला शिक्षक असतो, फक्त त्याचा धडा समजून घ्यावा लागतो. एका जुन्या राजवाड्यात एक वाक्य कोरलेलं होतं, ही वेळही निघून जाईल. राज्याचा विजय असो किंवा पराभव, हे वाक्य बदलत नसे, कारण दोन्ही तात्पुरते असतात. आजचा संघर्ष तात्पुरता आहे, आजचं कर्ज तात्पुरतं आहे, आजची अडचण तात्पुरती आहे. महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचा निर्णय. तुम्ही स्वतःला पराभूत समजणार की पुढच्या लढाईसाठी तयार होणार. कारण आयुष्य हे सिंहासन नसतं, ते सतत चालणारं राज्यकारभार असतं. कधी खजिना भरलेला असतो, कधी रिकामा असतो, कधी उत्सव असतात, कधी संकटं असतात. पण जो शेवटपर्यंत उभा राहतो त्याचेच ध्वज शेवटी सर्वात उंच फडकतो. आणि अनेक वर्षांनी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा कदाचित लक्षात येईल, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कर्ज नव्हतं, तर त्याच्या पुढे हार मानण्याचा विचार होता. आणि सर्वात मोठा विजय पैशांचा नव्हता, तर पुन्हा उभं राहण्याच्या सामर्थ्याचा होता. अजून मंडळी, आपण पाहणार आहोत सप्तशृंगी माता गडावर कशी आली. सह्याद्रीच्या उंच कड्यांवर
उभा असलेला सप्तशृंगी गड आज लाखो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. पण कधी तुम्ही स्वतःला विचारले आहे का, आज तिथे माता विराजमान आहे, त्या दुर्गम डोंगरावर तिचे अधिष्ठान कसे निर्माण झाले, त्या उंच कड्यावर देवी कशी प्रकट झाली? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काळाच्या धुक्यात हरवलेल्या शतकांमध्ये जावे लागेल. त्या काळी हा परिसर दाट जंगलांनी व्यापला होता. आज तिथे भक्तांची गर्दी दिसते तेव्हा फक्त वनराई होती, उंच झाडे होती, पक्ष्यांचे स्वर होते आणि सह्याद्रीची गूढ शांतता होती. लोकांना त्या डोंगराची भीती वाटायची, कारण तो भाग अतिशय दुर्गम होता. रात्र झाली की संपूर्ण परिसर काळोखाच्या चादरीत झाकला जायचा. अशा वेळी गावातील वृद्ध मंडळी एक गोष्ट सांगायचे. ते म्हणायचे, या डोंगरावर एक दिव्य शक्ती वास करते. रात्री कधी कधी शिखरांवर तेजस्वी प्रकाश दिसतो, कधी घंटानाद ऐकू येतो, कधी चंदनाचा सुगंध दरवळतो. पण कोणालाही त्या रहस्याचा उलगडा होत नव्हता. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस एका गुराख्याचे आयुष्य बदलून टाकणारी घटना घडली. तो रोजप्रमाणे आपल्या गायी म्हशी घेऊन जंगलात गेला होता. संध्याकाळी जनावरे परत गोळा करत असताना त्याच्या लक्षात आले की एक गाय दिसत नाही. तो तिला शोधत शोधत डोंगराच्या उंच भागात गेला. तिथे त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले. एक गाय एका खडकासमोर उभी होती आणि तिच्या स्तनातून आपोआप दुधाची धार त्या खडकावर पडत होती. गुराखी थक्क झाला. त्याला काहीच समजेना. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडले, तिसऱ्या दिवशी तेच घडले. आता ही गोष्ट गावभर पसरली. लोक जमू लागले, आश्चर्य वाटू लागले. शेवटी त्या खडकाजवळील झुडपे हटवण्यात आली आणि हळूहळू एक दिव्य मूर्ती प्रगट होऊ लागली. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य दाटले, कारण ती साधी शिळा नव्हती, ती आदिशक्तीची तेजस्वी रूप होते. असे मानले जाते हीच सप्तशृंगी मातेची प्रकट कथा आहे. मंडळी, ही कथा फक्त मूर्ती सापडण्याची नाही, ही कथा श्रद्धा जागी होण्याची आहे. कारण देवी अचानक कुठून येत नाही, ती आधीपासूनच तिथे असते. फक्त योग्य वेळ आली की ती स्वतःला प्रगट करते. याच ठिकाणी आणखी एक गूढ दडलेले आहे. सप्तशृंगी म्हणजे 7 शिखरे. या 7 शिखरांच्या मध्यभागी माता विराजमान आहे. जणू 7 पर्वत तिचं रक्षण करत उभे आहेत. जणू निसर्गानेच तिच्यासाठी सिंहासन तयार केले आहे. सह्याद्रीने आपल्या कुशीत एक दिव्य शक्ती जपून ठेवली आहे. म्हणूनच अनेक भक्त सांगतात की गडावर पोहोचताच मन हलके होते, विचार शांत होतात, अस्वस्थता कमी होते. कारण ती केवळ यात्रा नसते, तो आत्म्याचा प्रवास असतो. काही लोक विचारतात, देवीने याच ठिकाणाची निवड का केली? तर त्यामागे एक सुंदर संकेत आहे. पर्वत नेहमी आकाशाकडे पाहत उभा असतो. वादळे येतात, पाऊस पडतो, ऊन तळपते, पण पर्वत डगमगत नाही. आदिशक्तीला हाच संदेश द्यायचा होता. जीवनात कितीही संकटे आली तरी पर्वतासारखे उभे राहा. म्हणून ती पर्वतावर विराजमान झाली. मंडळी, सप्तशृंगी माता गडावर आली असे म्हणण्यापेक्षा ती त्या भूमीत प्रकट झाली असे म्हणणे अधिक योग्य ठरेल. कारण श्रद्धेनुसार ती शक्ती त्या सह्याद्रीत आधीपासूनच होती. गुराख्याची गाय फक्त निमित्त ठरली, जंगल फक्त पडदा ठरला आणि योग्य वेळ आली की तेव्हा आदिशक्तीने स्वतःचे दर्शन घडवले. आज हजारो लोक त्या गडावर जातात, नतमस्तक होतात, नवस बोलतात. पण त्या प्रत्येक यात्रेच्या मागे एक संदेश दडलेला आहे. दैवी शक्ती दूर नसते, ती आपल्या आसपासच असते. फक्त श्रद्धेचे डोळे उघडले की तिचे दर्शन होते. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे, डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या, तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला
उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे: ओम श्री निर्गुण रूपाय नमः. 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 ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम
श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम
श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम
श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः.
ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः. ओम श्री निर्गुणरूपाय नमः.